अंकल जी, हमें इन सब चीजों का मतलब जानना था। माझं मन तुला कळणार नहीं, यानी कि मेरे मन में जो है वो तुम्हें पता नहीं चलेगा, तुम समझ नहीं सकते। अंकल जी, मी आणि वेणू वसईला जाणार देवीच्या दर्शनाला। अरे वाह, क्या बात है। बरोबर गोरीला घेऊन जाऊं? अंकल जी, हमें कुछ जरूरी बात करनी है आपसे। किस बारे में? हमारे घर पे शादी की बात चल रही है। मेरी क्या मदद चाहिए? अंकल जी, हमें शादी नहीं करनी। अंकल बरं आहात ना? मी जाऊन येतो, माझी पोर कुठेतरी पावसात अडकली असेल। ऐका ऐका अंकल जी प्लीज सुनिए, हम जाते हैं गौरी जी को ढूंढने, आप शांत रहिए। मेरी बात सुनो तुम। अंकल जी, विश्वास कीजिए हम पे, सही सलामत लेके आएंगे उन्हें वापस। क्या रे, मुझे बताया नहीं? काय काय बताया नहीं? आता हिंदी भाषा आपली झाली, घरची। तुला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं? आप हमारे बिना नहीं रह सकती ना, जानते हैं हम। या दोघांचं लफडं होतं, मी पण पाहिलं होतं बस स्टॉपवर त्यांना। हो, मी पण बघितलं। मराठी भैया मराठी भैया बोलत होते, झालं शेवटी। आई, आपण किती प्रयत्न केला हे सगळं थांबवायचा, कुठे फरक पडला? आपण? तुला माहित होतं सरिता? सगळं निंबळून मला फसवताय। काय समजतो तो स्वतःला या घरचा कर्ता पुरुष? लायकी दाखवून दिली मला। माझ्या लेकीचं काय चाललंय माझ्या बिल्डिंग समोर समजलं मला। बापाच्या तोंडाला काळ फसलं तिने आणि बायकोला तो वार केला पाठीवर। तुम्ही कुठे निघाला? माशना, माझा कोणाचा काहीही संबंध नाही। बाबा, अजून कसे आले नाहीत? कुठे गेलेत काही कळतच नाहीये। चुकलं, यांच्यापासून काही लपवायला नको होतं। आई आई ऐक, आई सॉरी ना, चुकलं ग माझं, मी ऐकायला हवं होतं। मग का नाही ऐकलंस? का नाही ऐकलंस तू? आज तुझ्या चुकीची शिक्षा मला सुद्धा भोगावी लागणार आहे। तुझ्यासोबत आज मी सुद्धा यांचा विश्वास गमावलाय। काय झालं? सगळं ठीक आहे ना? आई, मी ताटं घेते, जेवायला बसूया ना? नाही, ठीक आहे, मम्मी आणि नची जेवून घेतो, आम्हाला भूक लागली। निशा थांब। अगं का सांगितलंस असं यांना? तू यांना काहीही सांगू नयेस म्हणून मी तुला बांगड्या दिल्या, असं बोलायची काय गरज होती ग? तसं नाही आई, म्हणजे मी थांब निशा, समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय, त्याला काय हवंय हे मला
कळतं, तेवढे ओळखू शकते मी. जरा नीट विचार कर, आजपर्यंत किती चुका झाल्या तुझ्या हातून. कोणी पदरात घातल्या? हा, कोण तुझ्या पाठीशी उभं राहिलं? मी ना. घरच्यांचा सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्या पाठीशी उभी राहिले ग, प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी. त्याची परतफेड तू अशी केलीस? अगं माझा संसारच मोडून टाकलायस तू. एवढ्या वर्षांचा विश्वास अगदी अगदी धुळीला मिळवून टाकलेला आहेस. अगं त्या बांगड्या मी तुझं तोंड बंद करण्यासाठी फक्त दिल्या होत्या का ग? तूच तर म्हणत होतीस ना पुन्हा पुन्हा किती चांगल्या बांगड्या आहेत, किती चांगल्या बांगड्या आहेत. आणि तुझ्या हातांना खोट्या बांगड्यांमुळे ॲलर्जी होते, विकीने सगळं सोनं नाणं लुटून नेलं म्हणून एका परीने भेट म्हणूनच दिल्या ना का मी तुला. आई, तुम्ही बांगड्या मला माझं तोंड बंद करायला नसल्या दिल्यात ना, तरी त्यामागचा उद्देश तोच होता. आणि भेटवस्तू सणासुदीला देतात, घरच्या तमाशात नाही. अगं तू रडू नको, हे सगळं तुझ्यामुळे होतंय गौरी. आज ही सुद्धा तोंड वर करून बोलली आहे मला. काय सहन करावं लागणार. आई हवी होती, आई हवी होती इथे. तिने नक्कीच समजावलं असतं यांना, आणि तिच्या जावई बापूंनी सगळं ऐकलं असतं. कुठे फिरत असतील देव जाणे. आय गुपरा, गाणी ऐकायचा पगार घ्यायला बसलाय. घरदार सोडून इथं आलाय गाणी ऐकायला. अरे रेडिओ काय लावलायस तू? साहेब मराठी गाणं लावलं आहे. अरे मराठी शिकून, मराठी बोलून आणि मराठी गाणी ऐकून माणूस मराठी होत नाही. मराठी माणूस व्हायचं असेल तर माणसाचं मन आणि नियत स्वच्छ असायला हवी. काय झालं साहेब? लाजा कशा वाटत नाही तुम्हाला गाणी ऐकायला? हा, इथे गाणी ऐकायला आला तुम्ही? कामाच्या नावाच्या खाली फसवेगिरी चालली तुझी. स्वतःच्या घरच्यांना देशोधडी लावून तिथल्या जबाबदाऱ्या टाळून पळत येता इथे पैसे कमवायला. इथल्या भूमिपुत्रांना ओरबाडायला. निदान काम तरी व्यवस्थित करा. सगळ्यांना लुटायचं, फसवायचं, विश्वास जिंकून विश्वासघात करायचा. कधी बंद करणारी नाटकं? बोल, काय बघतोस काय? हा, काय झालं? बघतोस काय? बोल, काय उत्तर दे. साहब हमें पता है आप गुस्सा है. आज जो हुआ आज क्या हुआ? आज क्या हुआ? क्या काय झालं आज? का त्याचा राग मी तुझ्यावर काढतोय असं म्हणणं तुझं? कोण आहेस तू रे? कोण आहेस तू? तंगड्या बसून गाणी ऐकत बसलायस तो? गोऱ्या बिस्तर गुंडाळून आजच्या आज तुला हकलतो का नाही बघ. सोसायटीकडे तक्रारच करतो आता. नाही तुला मी नोकरीवरनं काढायला लावलं ना, काय कुठनं येतात काही कळत नाही. पता नहीं गौरी बिटिया ये सब कैसे संभालेगी. प्लीज प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. तुमच्यापासून असं दूर नका ना करू मला. तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारा मिळाला तुला. माझी गरज संपली.